नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर गावात 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध 32 वर्षीय मतिमंद युवकासोबत बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला। गिट्टीखदान पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे हा बालविवाह वेळीत रोखण्यात यश आलंय। संबंधित मुलीची सुरक्षित सुटका करून तिला बालगृहात पाठवण्यात आलं आहे। विश्वसनीय गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागानं संयुक्त पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा घातला। या तपासादरम्यान मुलीचं वय अवघं 15 वर्ष असल्याचं आणि तिच्या संमतीशिवाय विवाहाची तयारी सुरू असल्याचं स्पष्ट झालं। पथकानं तात्काळ हस्तक्षेप करून बालविवाह थांबवला आणि मुलीला सुरक्षित ताब्यात घेतलं। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुलीचं समुपदेशन करण्यात आलं असून तिच्या पुढील संरक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सध्या तिला बालगृहात ठेवण्यात आलं आहे। या प्रकरणात संबंधित पालक आणि इतर जबाबदार व्यक्तींच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसंच इतर लागू कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बालविवाहासारखी कुप्रथा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की पिटेसूर या गावामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ह्या 32 वर्षीय मतिमंद पुरुषासोबत लावण्यात येणार आहे। त्यानुसार गिट्टीखदान पोलिसांनी बाल संरक्षण विभागाला माहिती देऊन सदरबाबत संयुक्त कारवाई करून पिटेसूर या गावात पोहोचून प्रत्यक्षरित्या मुलीला रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि मुलीला आता वैद्यकीय तपासणीविरुद्ध बालगृहात दाखल करणार आहेत। याबाबत पुढील कारवाई गिट्टीखदान पोलीस स्टेशन करणार असून मुलीचे समुपदेशन करून बालकल्याण समितीसमक्ष हजर करण्यात येणार आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस आणि बाल संरक्षण विभागानं कुठेही बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक मुलांचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं।